नमस्कार, मी तृप्ती फॅशन डिझायनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण सिंपल अशी लेस लावून बॅक नेक डिझाइन बघणार आहोत। तर बघा, याची उंची मी 14.5 इंच घेतली आहे। हे 32 साइजचे ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे 8-10 इंचाची मी घडी घेतली आहे। 5.5 इंच शोल्डर घेतलेले आहेत, त्याच्यानंतर 2.5 इंच ही गळारुंदी घेतली आहे। इथे एक खूण करून घेऊयात 2.5 इंचावर। एकदा चेक करू। हे बघा, थोडंच पाठीमागं आलं होतं। त्याच्यानंतर गळा हा मी 9 इंचाचा घेतला आहे। 9 इंचाचा गळा घेऊन खालून गळ्याची रुंदी आपण ही 3 इंच घेतली आहे। हे आपण आता सरळ लाईन एक वळून घेऊयात। खूप सिंपल असा सुंदर बॅक नेक डिझाइन मी तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा, ह्या अशा पद्धतीने इथे आपल्याला डिझाइन ड्रॉ करून घ्यायची आहे। हे बघा, गळ्याच्या बाहेर मी अर्धा इंचपेक्षा कमी काढलेले आहे। तुम्हाला अजून ब्रॉड जर पाहिजे असेल तर तुम्ही 1 इंच किंवा 1.5 इंच सुद्धा काढू शकता। हे बघा, हे मी इथून कट करून घेत आहे। अशा पद्धतीने कट करून घेतला आहे। हे बघा, त्याच्यानंतर बघा, सुंदरसा असा गळा तयार झालेला आहे याचा। आता आपल्याला हे मेन फॅब्रिकवर ठेवून, ब्लाऊजच्या मेन पीसावर ठेवून आपल्याला हे पूर्ण शिवून घ्यायचं आहे। हे बघा, हे ब्लाऊज पीस आहे, त्याच्यावर अस्तर ठेवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचं आधी हाताने। याला आपण पिनअप करून घेणार आहोत। सगळ्या साईडने आपण पिन लावलेले आहेत। त्याच्यानंतर आता ब्लाऊज पीस हे खालून सरळ ठेवून वरून अस्तर ठेवायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे पलटी करायचं आहे। याच्यामुळे कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही। हे बघा, जिथं जिथं आपले डिझाइन आहे तिथं तिथं आपण व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे। खूप काटावर पण शिलाई करायची नाही, नंतर हे होतं, त्याचं धागे निघत असतात। हे बघा, खालून पण आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे, खालच्या साईडला पण। तुम्ही माझा चॅनल पहिल्या वेळेस पाहत असाल माझा व्हिडिओ, तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। बघा, आता हे आपल्याला पूर्ण एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे सगळं। अशा पद्धतीने खूप सुंदर आणि सिंपल अशी बॅक नेक डिझाइन इथे तयार होणार आहे। पिनअप केलेलं काढून घेतले आहे। याला पलटी करण्यासाठी छोटे छोटे कट्स लावायचे आहेत। तर बघा, माझ्याकडून थोडंसं कट झालं होतं, ते शिलाई करून घेतलं। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पलटी करून घेतली आहे आणि ह्याला पण पूर्ण आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, गळ्याला आणि खालच्या कमरपट्टीला। पूर्ण व्यवस्थित अशी दाब शिलाई आपल्याला गळ्याचा आकार न हे करता आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे। व्यवस्थित गळ्याचा आकार आला पाहिजे। हे बघा, हे पूर्ण दाब शिलाई देऊन खाली मी खालून पण दाब शिलाई दिलेली आहे। टक्स पण टाकून घेतलेले आहेत मी खालून। हे बघा, गळ्याचा आपल्याला जिथं लेस लावायची तिथं आपण असे हे ड्रॉ करून घेतले आहे। अशा पद्धतीने सिंपल अशी आपल्याला लेस इथं लावायची आहे। हे बघा, आधी आपण राऊंड नेकला आधी पूर्ण गोलाकार अशी लेस लावून घेऊया। लेस ही ब्लाऊजच्या कॉन्ट्रास्ट याच्यावर घेतली आहे। गोल्डन कलरचे डॉट आहेत, त्याच्यामुळे गोल्डन आणि ब्लॅक अशी मिक्स लेस आहे। त्याच्या खाली नंतर आपल्याला अर्धा ते पाऊण इंचावर अजून एक लेस लावून घ्यायची।
त्याच्यानंतर आपल्याला अशी आपण जिथं ड्रॉ केलं होतं तिथे लेस लावून घ्यायची दोन्ही साईडला. याला आपल्याला छोटीशी अशी लटकन बनवून डोरी अटॅच करायची आहे. त्याच्यानं ब्लाऊजचा लूक अजून सुंदर दिसतो. हे बघा, हे पूर्ण झालेलं आहे अशा पद्धतीने. हे बघा, दोन्हीकडून फोल्ड करून घेऊया. तर हे बघा, आपले असं सुंदर असं सिंपल बॅकनेक तयार आहे.